लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांची खांद्यावर जो घेऊन हाणलेली रील संपूर्ण राज्यामध्ये ट्रेंडिंग झाल्यानंतर सदर शेतकऱ्यास राज्यामधून सेलिब्रिटी असतील, सामाजिक संस्था असतील यांच्याकडून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। परंतु अंबादास पवार यांच्यासारखेच राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी खांद्यावर जो घेऊन हाणल्यानंतरच त्यांना मदत केली जाणार आहे का, असा प्रश्न अहमदपूर तालुक्यातील शेतकरी सहदेव होनाळे यांनी सामाजिक माध्यमावर सरकारला विचारलेला आहे। या बाबतीत आपण त्यांची भावना यामागील काय आहे हे जाणून घेणार आहोत। तर ते माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, आपलं स्वागत आहे। आपण जो प्रश्न केलेला आहे नेमकं त्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं आहे? समाज माध्यमावर, चॅनलवर तुमच्या माध्यमातून हाडोळतीची बात म्हणजे एका 70 वर्षीय वृद्ध दाम्पत्याची ते व्हायरल झालेली रील बघितली आणि दुःख वाटलं आणि त्याच्यानंतर आनंदही झाला, कारण त्या शेतकऱ्याच्या व्हायरल झालेल्या रीलमुळे विधानसभेत विषय झाला आणि समाज माध्यमातून किंवा ते रघु ट्रस्टसारख्या ट्रस्टने लाख रुपये दिले, सोनू सूदने फोन करून मी बैलजोडी देतो म्हणले, असं म्हणजे त्या ठिकाणी नाम फाउंडेशनकडून मदत आली, कृषी मंत्र्यांनी ते फोन करून सांगितलं, त्याच्यानंतर सहकार मंत्र्यांनी फोन केला। ही सगळ्या गोष्टी खरंच चांगलं आहे, पण प्रश्न एक उपस्थित होत आहे, आज या शेतकऱ्यापेक्षाही बिकट परिस्थिती असलेले शेतकरी आहेत आपल्या अहमदपूर, चाकूर 2 तालुक्या मतदारसंघात। या 2 महिन्यामध्ये 4 ते 5 शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहेत। त्यांची परिस्थिती ह्याच्यापेक्षा बेकार, 2 एकर 4 एकर कोरडवाहू जमिनीचे मालक होते आणि याही पेक्षा बिकट परिस्थिती असलेले महाराष्ट्रामध्ये खूप शेतकरी आहेत। मग त्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, त्या शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार, का त्यांनीही स्वतः म्हणजे सगळ्या शेतकऱ्याची परिस्थिती खांद्यावर जू घेऊन ओढण्याची झाल्यासच तुम्ही मदत करणार का? आज त्या वृद्धाचा प्रश्न काही दिवसापुरता मिटला, पण पुढचं काय, त्याला शाश्वत उपाय काय केला आहे तुम्ही? त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला यापूर्वी महाशासनाला वेळोवेळी सांगितलं की बाबा ट्रॅक्टरला अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्याला बैलजोडीला अनुदान द्या, आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही सांगितलं मोठमोठ्या गोशाळा काढण्यापेक्षा शेतकऱ्याला 10 गाईपर्यंत 1500 रुपये मग गाई मागा अनुदान द्या, ते तुम्ही ट्रस्टला देत आहे गोशाळेला, तर त्या शेतकरी कुठली गाय विकणार नाहीत किंवा तुमच्या इथं दिसणार सुद्धा नाही। त्याच्यानंतर रोजगार हमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्षभर जो शेतकऱ्याला रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, शेतीतली कामं करण्यासाठी रोजगार हमीतून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या, म्हणजे शेतीतली संपूर्ण कामं ही रोजगार हमीत ग्राह्य धरून त्या ठिकाणी त्याला म्हणजे वर्षभराचं पेमेंट द्या, महिन्याला 8 दिवसाला पेमेंट मिळाल, त्याला या गोष्टी करण्याची गरजच पडणार नाही, म्हणजे शाश्वत विकासाकडे गेले पाहिजे। आता बघायला गेलं का फळबाग लागवड योजनेच्या अगोदर 6 लाख रुपये मिळायचे, 7 लाख रुपये मिळायचे, पण आज पाशा पटेलचा बांबू आला की 7 लाख रुपये अनुदान तिकडे गेलं आणि शेतकऱ्याचं फळबाग लागवडीचं अनुदान 2,80,000 3,50,000 वर येऊन बसलं। रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना 5 लाख अनुदान दिलं जातं विहिरीला, परंतु या उलट जनमानसात आम्ही अशी चर्चा ऐकली की ही योजना जी आहे शेतकऱ्याची पिळवणूक करणारी ठरते, काय ह्याच्याबद्दल? बरोबर आहे, कारण का आज 2023 पिळवणुकीच्या मागलं कारण तुम्हाला सांगतो, 2023 पासून रोजगार हमीचे कुशलचे आणि 2024 पासून अकुशलचे शेतकऱ्याला बिलच मिळालं नाही। तुम्ही तर सांगितलं की बाबा 8 दिवसाला हजेरी त्याच्या खात्यावर पडेल, 4-4 6-6 महिने हजेरी खात्यावर पडत नाही, मग त्यानं काय करायचं? त्या रोजगाराला पेमेंट शेतकऱ्याकडून मिळतं, त्याच्यानंतर तो रोजगारी पैसेसुद्धा उचलून देत नाही। त्याच्याबरोबरच जी ह्याच्यामध्ये जी आहे एक मोठी लॉबी आहे। आता तुम्ही या लॉबीच्याच याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। केंद्रानं 1468 कोटी रुपये काहीतरी निधी देण्यास नकार दिलेला आहे, अनुदानाचा जो हिस्सा आहे रोजगार हमीचा। त्याचं कारण आहे की इथलं जो रोजगार हमीचं स्ट्रक्चर आहे 60-40चं सगळं बिघडून टाकलेलं आहे, म्हणजे हे बिघडवण्यामागेचे धनदांडगे आहेत, ही योजनाच धनदांडग्याची। कारण शेतकरी 5 लाख रुपये घालून विहीर खोदून पैसे वसूल करीत बसण्यात इतका श्रीमंत नाही आहे इथला, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत, कुटुंबात मोठमोठे आर्थिक सोर्स आहेत, ते विहिरी पाडत आहेत रोजगार हमीचे। मला कोणत्याही शिल्लक 4 एकरवाल्या गरीब माणसानं विहीर पाडलेली दाखवा।
असं पण आहे की बऱ्याच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून सावकारकीतून पैसे काढून या विहिरी खोदण्यासाठी घातलेले आहेत, परंतु वेळेवर त्यांचं बिल अदा न झाल्यामुळं त्यांना एकतर बिलही मिळत नाही आणि सावकारांचा जो व्याजाचा टक्का आहे तो वाढतच जात आहे. तर यातून खूप मोठी शेतकऱ्याची पिळवणूक होते असं आपल्याला वाटत नाही का? हो, शेतकरीच पिळवणुकीसाठी बनला. आता शेतकरीची पिळवणूक कुठं कुठं होतं, तुम्ही याच्यावर अभ्यास करा. मी केलाय म्हणून सांगतोय. तर शेतकऱ्याला कर्जमाफी द्या किंवा अनुदान द्या म्हणलं की काय म्हणतात, शेतकरी काय टॅक्स भरतो का? टॅक्स काय ह्यांचा भाग भरतो का हो? सगळ्या टॅक्सचा, सगळ्या नफ्याचा, मुनाफ्याचा सगळा जर ओझं कुणावर असेल तर शेतकऱ्यावर. तुम्ही म्हणाला असं का? आता शेतकऱ्याने एका दुकानात जाऊन खत विकत घेतलं, बरोबर आहे. ते खत विकत घेतल्यावर त्याच्यावरली GST कोण भरतोय? व्यापारी भरतो का? नाही, शेतकरी भरतोय. त्याच्यावर व्यापाऱ्यानं जे दुकान उभं केलंय त्याचं भाडं, त्याचा स्वतःचा मुनाफा, मुनीम, ह्यांचा रोजगाराचं ओझं कोणावर लादतात तो? शेतकऱ्यावर. बियाणं खरेदी करा, लोखंड कर, कोणतीही वस्तू, सगळ्या वस्तूच्या खरेदीवर जो टॅक्स आणि मुनाफा लावला जातो तो शेतकऱ्याकडूनच वसूल केला जाता. म्हणजे सगळ्या देशाचं जे अण्णाभाऊ साठे म्हणले होते, पृथ्वी शेषाच्या फणावर नाही तर मजुराच्या तळहातावर उभी आहे, त्याचप्रमाणे याच्या पुढे जाऊन मी म्हणाल की बाबा हे जग कुणी व्यापाऱ्याच्या, उद्योगपतीच्या हातावर किंवा पृथ्वीच्या नाही, पृथ्वीसुद्धा शेतकऱ्याच्या घामावर उभी आहे असंच म्हणावं लागेल. याच्यानंतर तुम्ही प्रश्न दुसरा एक, आता KCC लागू केले. KCC आहे, माहीत आहे की तुम्हाला? माहीतच असेल. KCC किसान क्रेडिट कार्ड कुठं आहे अस्तित्वात? KCCचा अर्थ काय असतो? एका अकाउंटवर मिनिमम बॅलन्स ठेवलं जातं आणि ते शेतकऱ्यांना उचलायचं, खरेदी करायचं, पुन्हा भरायचं. पण ह्या यंत्रणेमध्ये तुम्हाला तुमच्या KCCचं कर्ज मंजूर झाल्यावर आधी तुमच्या खात्याला विड्रॉल करायला, कोणत्या? चालूच्या. म्हणजे तिकडं काहीच शिल्लक राहत नाही, तिथून व्याज सुरू. तर आमचं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, शेतकऱ्याला कर्ज दिलं जातं 60% मान्य आहे, पण त्याची मर्यादा 1 वर्षाच्या आत जर नाही फेडलं तर 12%, 18% व्याज लागतं. हीच सिस्टीम व्यापाऱ्यासाठी नाही, उद्योगपतीसाठी नाही. व्यापारी आणि उद्योगपतीसाठी सिस्टीम काय? त्याला 5 ते 15 वर्षात कर्ज फेडता येतं. त्याला 10% किंवा 8% त्याच्यात अनुदान, त्याला बी 6-7% मिळतं, म्हणजे कर्ज भेटतं. पण त्याला लिमिट पिरियड जो आहे 15 वर्षापर्यंतचा आहे, तोच शेतकऱ्याला 1 वर्षाचा आहे. म्हणजे चौबाजूनं शेतकऱ्यानेच पिळवणूक आहे. काय मागणी आहे राज्य शासनाकडे? राज्य शासनाकडे आमची मागणी आहे किंवा तुम्ही जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे कर्जमाफी, भावांतर योजना, त्याच्यानंतर नाफेडकर नोंदणी केलेल्या सोयाबीन खरेदी म्हणजे विक्री न झालेल्या शेतकऱ्यांना डिस्टन्सची रक्कम द्यावी. त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणले होते की बाबा किसान ह्याच्या समान निधीमध्ये वाढ करू, ती वाढ करा आणि शेतकऱ्यांना 12 महिने रोजगार उपलब्ध होईल. तर शेतीतली सगळी कामं रोजगार हमीच्या माध्यमातून करावी आणि शेतकऱ्यांना सुद्धा KCCचे कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षाची मुदत द्यावी आणि सगळी शेतकऱ्याची खाती बंद करून KCCचं एकच खातं चालू करावं, जेणेकरून वर्षातून आलेला मालाचा पैसा सुद्धा त्याच्यावर, म्हणजे त्याचं चालू बाकी ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे. हो, तेच पैसे त्याला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला चालू बाकी करा, बंद बाकी, थकीत पडला, कर्जबाजारी झाला, ही मुद्दाच राहणार नाही. शेतकऱ्याकडे ज्या टायमिंगमध्ये पैसे येतात ते पैसे शेतकरी त्या खात्यावर जमा करतील आणि पुन्हा उचलून घेतील. तर ज्या या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, या मागण्या सरकार मंजूर करतं का? आणि शेतकऱ्याची जी एकंदरीत राज्यातील परिस्थिती आहे, या परिस्थितीवर गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यासाठी काहीतरी आश्वासक असं काम राज्य सरकार करतं का, हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, जिल्हा लातूर.